नमस्कार, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण घरच्या घरी मिठाईचा पदार्थ बॉम्बे आईस हलवा, कुठल्याही सणासाठी अगदी पटपट होणारा हा हलवा कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत। त्यासाठी सुरुवात करूयात। मी इथे कढई गरम करत ठेवली आहे, त्यामध्ये मी इथे अर्धा कप तूप घालते। अगदी तुम्ही मी दाखवलेल्या प्रमाणामध्ये बरोबर बनवला तर हा बॉम्बे आईस हलवा एकदम परफेक्ट बनतो। त्यासाठी तुम्ही अर्धा कप इथे तुपाचा वापर करा। त्यानंतर त्यामध्ये 1 कप मैदा घालायचा आहे। 1 कप मैदा आणि अर्धा कप तूप ह्या प्रमाणामध्ये बॉम्बे आईस हलवा एकदम परफेक्ट बनतो। आता तुपामध्ये आपल्याला मैदा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे। गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा आणि जोपर्यंत व्यवस्थित असा घट्टसर होत नाही तोपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे। आता तुम्ही इथे पाहू शकता एकदम ड्राय झालंय, पण जसं जसं भाजला जाईल तसं तसं त्याचं तूप जे आहे ते बाजूने सुटायला लागेल। म्हणजेच आपला तेव्हा मैदा जो आहे तो एकदम परफेक्ट भाजला जाईल। आपण तूप सुटेपर्यंत मैदा भाजायचा आहे। स्लो टू मीडियम हीटवरती भाजायचा, म्हणजे एकदम परफेक्ट भाजला जाईल। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। आता इथे तुम्ही पाहू शकता मैदा जो आहे तो सॉफ्ट झालेला आहे, म्हणजे तूप जे आहे ते सुटू लागलंय। आता तुम्ही बघू शकता बाजूंनी ना तूप जे आहे ते वर येतंय, म्हणजेच आपला मैदा जो आहे तो परफेक्ट भाजून झालेला आहे। मी आता इथे हा बाजूला ठेवते आणि आता आपल्याला इथे पाक तयार करून घ्यायचा आहे। त्याच्यासाठी मी इथे 1 कप साखर घालते आणि अजून मी 1/4 कप एवढी साखर घालते, म्हणजे परफेक्ट गोड प्रमाण तिथे तयार होईल। आता इथे ह्यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आणि पाक जो आहे तो तयार करून घ्यायचा। आता मी मिक्स करून घेते। साखर जशी जशी विरघळू लागेल तसा आपला पाक इथे बनून तयार होईल। आता ह्यामध्ये मी 1 चमचाभर वेलची पूड घालते आणि त्यानंतर ह्यामध्ये आपण चिमूटभर खायचा रंग घालायचा, म्हणजे काय होईल त्याला छान रंग येईल। तुम्ही तुमच्या आवडीचा रंग घाला किंवा नाही घातला तरी सुद्धा चालेल। आता आपण हे व्यवस्थित साखर विरघळेपर्यंत पाक शिजवून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित पाक आपला इथे बनून तयार होईल। आता इथे पाक जो आहे तो माझा बनून तयार झालेला आहे। आता हा पाक आपण तयार केलेला मैदा जो भाजून ठेवलेला आहे आपण त्यामध्ये घालायचा। गॅसचा फ्लेम आता मी स्लो करून ठेवलाय आणि आता ह्यामध्ये मी तयार केलेला जो पाक आहे तो इथे घालणार आहे। पाक घातल्याच्या नंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। गॅसचा फ्लेम मी अगदी सुरुवातीला हाय नाही करत आहे, मीडियम फ्लेम करून आधी मी मिक्स करून घेते। तुम्हाला वाटेल सुरुवातीला हे खूप पातळ आहे, पण जसं जसं हे शिजलं जाईल तसा तसा हा घट्टसर गोळा तयार होईल। आता मी गॅसचा फ्लेम आहे ना तो थोडासा हाय करेन, म्हणजे हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स होईल आणि पटपट ते घट्ट होईल। आता तुम्ही पाहू शकता की सैलसर आहे एकदम, थोड्या वेळाने ते घट्टसर व्हायला सुरुवात होईल। आता इथे तुम्ही पाहू शकता घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे। थोडासा वेळ लागतो ह्या प्रोसेसला, पण तुम्ही आता पाहू शकता इथे जो हलव्यासाठी परफेक्ट असा टेक्स्चर आलेला आहे, व्यवस्थित शिजवून घेतलाय आणि मस्तपैकी असा घट्टसर झालेला आहे। आता हा गरम असतानाच थोडासा हलकासा थंड करून घ्यायचा आणि मग आपण हे हलवा बनवायला सुरुवात करणार आहोत। आता इथे मी काढून घेतलेला आहे, थोडासा गरम आहे। थोडा हलकासा थंड झाला की मी हे मिश्रण बटर पेपरवरती थापायला सुरुवात करणार आहे। तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट टेक्स्चर आलेला आहे। आता मी इथे एक बटर पेपर घेतलेला आहे। या बटर पेपरवरती थोडंसं मिश्रण जे आहे ते तुम्ही हातावरती हलकंसं मळून घेतलात, नाही घेतलात तरी डायरेक्ट घातलात तरी सुद्धा चालेल। इथे मी थोडंसं मिश्रण जे आहे ते इथे घालून घेते। त्यानंतर दुसरा बटर पेपर जो आहे तो मी वरती घालते आणि मग लाटण्याच्या सहाय्याने इथे मी एकसारखं असं लाटून घेणार आहे।
थोडासा पातळच लाटायचं आपल्याला, म्हणजे परफेक्ट बॉम्बे आईस हलवा बनून तयार होतो. खूप घट्ट नाही बनवायचं आपल्याला. मी इथे एकसारखा असा लाटून घेते. तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर तुम्ही हे एका स्टीलच्या प्लेटवरती सुद्धा करू शकता. त्याला तेल लावून घ्यायचं आणि त्यावरती ठेवून तुम्ही लाटण्याने हे लाटू शकता, किंवा प्लॅस्टिकवरती सुद्धा हे करू शकता. आता इथे व्यवस्थित सुंदर असा एकसारखा लाटून तयार झाला आहे. ह्यावरती मी सुकामेवा पसरवून घेते. नाही घालायचा असेल नाही घातला तरीसुद्धा चालेल, पण सुकामेवा घातल्याने खूप सुंदर परफेक्ट असा हलवा दिसतो, दिसायलासुद्धा खूप छान दिसतो. म्हणून मी थोडेसे बदामाचे काप इथे लावून घेते आणि पुन्हा ना थोडंसं लाटण्याने प्रेस करून घेणार आहे, म्हणजे काय होईल ते व्यवस्थित चिकटले जातील. तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट असा लाटला आहे मी. त्यानंतर साईडने मी कडा ज्या आहेत त्या काढून घेते, म्हणजे दिसायला एकदम परफेक्ट असा दिसेल. तुम्हाला आवडत्या शेपमध्ये तुम्ही याला शेप देऊ शकता. मी इथे कापून घेते बाजूच्या कडा आणि जसा हा सुकला जाईल तसा हा परफेक्ट बनत जाईल एकदम. आता लगेचच हा सुकला जाणार नाही, थोडासा वेळ लागतो ह्याला सुकायला. त्याच्यामुळे तुम्ही हा पंख्यावरती सुद्धा नॉर्मल आपल्या घरीच सुकवू शकता. मी पुन्हा अजून एक दुसरा पण इथे करून दाखवते. सेम पद्धतीने पुन्हा थोडंसं मिश्रण जे आहे ते बटर पेपरवर घालायचं आणि जर जास्त सुकला असेल तर काय करायचं, पुन्हा थोडंसं गरम करून घ्यायचं, म्हणजे ते पुन्हा थोडंसं नरम होतं. साखर असल्यामुळे ह्याच्यामध्ये पटपट घट्ट व्हायला सुरुवात होते. त्याच्यामुळे घीचं जे प्रमाण आहे, तुपाचं जे प्रमाण आहे ते योग्य असेल तर ते जास्त पटकन सुकत नाही. तर आता इथे मी दुसरा सुद्धा हलवा जो आहे तो इथे लाटून घेते. त्याला सुद्धा मी साईडने कट करून घेणार आहे आणि आता मी ह्याच्या छान अशा पीसेसमध्ये यांना कट करून घेणार आहे. तुम्ही पीसेसमध्ये कट करू शकता किंवा तुम्हाला स्क्वेअरमध्येच ठेवायचं असेल तर स्क्वेअरमध्ये सुद्धा ठेवू शकता. आता ह्या ज्या साईडच्या चकत्या आहेत त्या मी काढून घेते. एकदम परफेक्ट असा दिसतोय. त्यानंतर मी अजून पुन्हा स्मॉल पीसेस याचे करून घेते. तुम्ही जो रंग घालाल त्याप्रमाणे हा दिसेल. मी इथे ऑरेंज फूड कलर वापरला होता म्हणून इथे ऑरेंज कलरमध्ये दिसतोय. तुम्ही येल्लो कलर वापरा किंवा सफेद बनण्यासाठी त्याच्यामध्ये कोणताही रंग घालायचा नाही, म्हणजे तो सफेद होतो. आता इथे तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे स्लायसेस मी कापून घेतलेत. त्यानंतर तर वरतून मी थोडासा सुकामेवा घालते आणि हलकासा प्रेस करून घेणार आहे, म्हणजे हा हलवा जो आहे तो तयार होईल. आता मी काय करणार आहे, लाटून झाल्याच्या नंतर एक एक करून सुकवण्यासाठी ठेवणार आहे. हलवा जो आहे तो सुकला की एकदम परफेक्ट खाण्यासाठी तयार होतो, एकदम हलवाई स्टाईल तयार होतो. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता तुम्हाला मी इथे दाखवते, मी इथे हलवा जो आहे तो थोड्या वेळाने सुकल्यानंतर कसा दिसतो. एकदम परफेक्ट सुकलाय. मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. एकदम परफेक्ट हलवा, टेस्टला तर एकदम अमेझिंग आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर अशी ही मिठाई तुम्ही तुमच्या घरी नक्की बनवून पहा. कुठल्याही सणांसाठी एकदम झटपट होणारा हा हलवा, बॉम्बे आईस हलवा तुम्ही सुद्धा बनवू शकता. तर रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा, निरोगी राहा.